नमस्कार मित्रांनो, सध्या सोशल मीडियाच्या फायटर्समध्ये एक नवीन आजार वेगाने पसरतोय आणि त्याचं नाव काय माहिती आहे? तर सिलेक्टिव्ह मोदी सिंड्रोम. आता हा सिलेक्टिव्ह मोदी सिंड्रोम काय आहे ते आपण आपल्या जर्मनीच्या भावाकडनं शिकून घेऊया. आपला जर्मनीचा भाऊ काहीही झालं तरी मोदीजींना इतक्या शिवाय देतो की माझ्या मते जगात कोणीच दुसरं शिवाय देत नसेल. म्हणजे भारतामध्ये पाऊस पडला तरी मोदींची चूक, भारतामध्ये पाऊस नाही पडला तरी मोदींची चूक. म्हणजे या जगामध्ये जे काही घडतं ते मोदी कनेक्शनमुळे घडतं असं या भावाला रोज वाटतं. पण ज्या वेळेला स्वतःच्या कुटुंबावरती ही वेळ येते त्यावेळेला भावाचा सूर असा काही बदलतो की भावाला मोदीजी एकदम ग्रेट वाटायला लागतात. म्हणजे बघा ना की भाऊ आपल्या फॅमिली सोबत दुबईमध्ये वेकेशन एकदम एन्जॉय करत होता, पण ज्या वेळेला इराण, इस्रायल, USA यांच्यामध्ये वॉर सारखी परिस्थिती निर्माण झाली आणि भावाने आकाशामध्ये उडणारी मिसाईल्स बघितली त्यावेळेला भावाने आपला जो सूर बदलला, तो म्हणायला लागला की मोदीजी प्लीज सेव्ह अस, इंडियन गव्हर्नमेंट प्लीज सेव्ह अस. म्हणजे रोज उठल्यानंतर जो माणूस मोदीजींना फक्त शिव्याच घालतो त्याला अचानक मोदीजी ग्रेट वाटायला लागले. यावरनं मित्रांनो एक गोष्ट कळते की इंटरनॅशनल डिप्लोमसी ही फक्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून नाही होत. त्याच्यासाठी विचारांनी लढावं लागतं, विचारांनी खरोखर ती डिप्लोमसी टिकवावी लागते. आता या वॉरचं पुढे काय होईल ते वेळच सांगेल, पण तोपर्यंत आपण या आपल्या जर्मन भावाचं सांत्वन करूया. म्हणजे त्याला सांगूया की बाबा, जेव्हा वेळ येते तेव्हा जो आपला देश आहे, ज्या देशामध्ये तू जन्म घेतलायस, ज्या देशामध्ये तू शिक्षण घेतलंयस, जो देश तुझी पहिली कर्मभूमी आहे, तोच देश युद्धजन्य परिस्थितीमध्ये तुला वाचवू शकतो.